सर मला बोर्डच्या एक्झाममध्ये 90% मार्क पाहिजेतच ते माझं स्वप्न आहे. काल एक स्टुडंट मला म्हणाला आहे. मी त्याला विचारलं, "का खरं? तुझं टार्गेट काय नक्की?" "सर मला इंजिनिअरिंग करायचंय." मग मी त्याला समजावून सांगितलं, "इंजिनिअरिंग करायचंय ना, तुला क्रायटेरिया अगोदर माहीत आहेत का?" तो म्हणला, "माहीत नाहीत." चला हे एक उदाहरण झालं. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. हे थोडंसं वेगळं आहे बरं का, शॉकिंग. तोही तसंच म्हणला, "सर मला खूप चांगला स्कोर करायचा आहे." मी म्हटलं, "का रे? म्हणजे काय रिझन काय?" काय तुझं टार्गेट आहे? म्हणलं, "सर मला कलेक्टर व्हायचंय. मला यू-पी-एस-सी द्यायचंय." मी म्हटलं, "ठीक आहे. 12वीच्या मार्काचा आणि यू काय संबंध आहे?" तो म्हणला, "काय माहितीये का, की मी 12वी नंतरच यू-पी-एस-सीला ॲडमिशन घेणार आहे." मी जरा शॉक झालो बरं का. मुलगा सिंपल होता रे बाळांनो. बोलण्यातून जाणवत होतं. मी त्याला समजावून सांगितलं, "अरे एम-पी-एस-सी, करायची आहे ना, तर त्यासाठी ग्रॅज्युएशन करावं लागेल." आलं का ध्यानात तुमच्या? अरे जास्त कशाला दूर जायचंय? मी माझी गोष्ट सांगतो तुम्हाला. माझं मार्क लिस्ट माझ्या मित्रानं बघितलं आणि मला पटकन सांगितलं त्यानं, "तुला इंजिनिअरिंगला मिळणारच नाही ॲडमिशन." मी म्हटलं, "का?" "तुला मॅथ इंग्लिशमध्ये 48 मार्क्स आहेत." बघा त्यानं मला काय सांगितलं, की त्यानं मला सांगितलं, की इंग्लिशमध्ये 50 मार्क लागतात आणि 50 मार्क इंग्लिशमध्ये नसेल, तर आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही. मी विश्वास ठेवला तर थोडा वेळ त्याच्यावर. माझं डोकं चालायचं बंद झालं होतं. आमच्या वेळेस कुठलं रे Google आहे, YouTube आहे, काहीच नव्हतं लक्षात घ्या. म्हणजे सांगायचं आहे काय मला, की हजारो मुलं आहेत, की ज्यांना अजून क्रायटेरियाच माहीत नाहीयेत. हे सांगणं गरजेचं आहे. खूप, खूप महत्वाचं आहे, खूप. मग त्याच्या अगोदर तुमच्या मनापासून धन्यवाद. आपला तिसरा WhatsApp ग्रुप पण फुल होत आलेला आहे. तुम्ही जॉइन होताय, मनापासून धन्यवाद. आणि ॲप डाउनलोडिंगचं प्रमाण पण खूप वाढलंय. मी तुम्हाला देतोय फ्री व्हिडिओ, तुम्ही बघा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर ऑप्शनमध्ये व्हिजन बॅचमध्येच वेगळ्या-वेगळ्या फोल्डरमध्ये शोधायचं फ्री लेक्चर्स कुठे आहेत. सांगतो आणि ते बघायचे. आणि काही डाउट आला, तर आमचा हा जो नंबर आहे 80 87 31 80 64 फ्री व्हिडिओ बघताना ओके, डाउट आला तर विचारा. पण असा विचारू नका, काल एका मुलानं विचारला होता, "सर व्हिडिओ आहे, बघू कसा?" मी म्हटलं, "म्हणजे काय? बघू कसा म्हणजे काय?" नाही त्याचं म्हणणं होतं, की "सर स्ट्रॅटेजी काय ठेवू? कसं बघायचं?" मी त्याला सांगितलं, 1.5 च्या स्पीडने बघ तरी चालेल. कारण आता नोट्स बनवायचा वेळ आहे का? नाही आहे लक्षात घ्या. तुला समजलं ना, मग पुन्हा तू प्रॅक्टिस कर. मग चला वेळ घालवायला नको. महत्त्वाच्या विषयावरच पहिल्यांदा बोलूया आपण. काय आहे बघा, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये ह्याला ग्रुप म्हणतो आपण. ग्रुपिंग क्रायटेरिया. मग या ग्रुपिंग क्रायटेरियासाठी कंडिशन्स आहेत, की तुम्ही ओपनमध्ये असाल तर मिनिमम 45% आणि कास्टमधून असाल, इव्हन ओपनमध्ये आहे पण ई-डब्ल्यू-एस घेतला असेल, तर फक्त 40% लागतात. आता 3 विषयात 45% म्हणजे 3 विषयात 45 एव्हरेज केलं तर इथं 135 होतंय आणि इथं 120 होतंय. तर अजून सांगतो, इथंही ना हजारो मुलांचं नुकसान झालंय. कुठल्या गोष्टीत? बाळांनो, सी सेलकडून वाटल्यास क्रॉस चेक करून घ्या. 1 मार्क कमी असेल तरी ग्रुप क्वालिफाय असतो. असतो लक्षात घ्या, असतो. बरं हे माहीत होतं का तुम्हाला? नव्हतं ना, मग व्हिडिओला लाईक करा. WhatsApp ग्रुप पहिला जॉइन करा. आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवू, प्रोव्हाईड करू. बरं. तर सगळ्यात इम्पोर्टंट सर ग्रुप क्लिअर नाहीच आहे आमचा. आम्ही रिपीट करणार. असे जेव्हा पालक माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो, की हे इंग्लिश हे 400 मार्क झाले. 200 मार्काला कुठले सब्जेक्ट आहेत? मग ते सांगतात आम्हाला, की सी-एस आहे किंवा आय-टी आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा टेक्निकल आहे आणि मी त्यांना सांगतो ना, "अहो तुम्ही तुमचा ग्रुप क्लिअर होत नाही ना, तर या केमिस्ट्रीला हे सब्जेक्ट ऑर आहेत. केमिस्ट्रीचे मार्क कॅन्सल करा, आय-टीचा स्कोर इन्क्लूड करा." अरे आय-टीमध्ये 90, 80, 90 पडतात मुलांना मार्क. टोटल 120 पाहिजेत. 80 इथंच पडले. मग 40 मार्क काय फिजिक्स आणि मॅथ्समध्ये मिळून पडत आहेत व्हय? पास व्हायला 70 मार्क झाले. मग इतका आनंद मी बघितलाय पालकांच्या चेहऱ्यावर, की सर खरोखर ग्रुप क्लिअर झालाय. होय, ग्रुप क्लिअर आहे. 1 वर्ष वाचतंय ना. 1 वर्ष वाचतंय ना बाळांनो. म्हणजे आता सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्यात लक्षात घ्या. म्हणजे ह्या तुम्हाला माहीत होत्या असतील तर आनंद आहे याच्यावर तुम्ही एक्सपर्ट आहात. नक्कीच तुम्ही कुठलातरी WhatsApp ग्रुप जॉइन केलेला असणारच आहे, जिथे तुम्हाला रेग्युलर इन्फॉर्मेशन मिळते. मग नसेल, तर तुम्ही WhatsApp ग्रुप आमचा जॉइन करा. आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईड करू. बरं, आता याच्या पुढचं मला बोलायचं आहे. तुमचा अजून फक्त 3 मिनिटं वेळ घेणार आहे मी. मग याच्या पुढचं काय बोलायचं आहे? 2 ते 3 मिनिटच मला म्हणायचं होतं. नाही तुम्हाला वाटेल 3च मिनिटं काय घेणार आहे? 2-3 मिनिटं वेळ घेणार आहे. काय सांगायचं आहे मला? अरे, हा क्रायटेरिया सेट नाही रे करायचा. तुम्ही जेव्हा हा क्रायटेरिया सेट कराल ना, अचीव्ह करताच येणार नाही तुम्हाला. तुम्ही क्रायटेरिया सेट करा, की तुम्हाला टॉप करायचंय. ओके, चांगला स्कोर करायचा आहे. मग आपोआप हा क्रायटेरिया फुलफिल होणारच. पण मी तुम्हाला सांगतो,
फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे मिळून 300 मार्काला आहे. इंग्लिश 100 मार्काला आणि बाकीचे तुमचे ऑर सब्जेक्ट सीएस किंवा आयटी असेल. आयटी असेल तर जिओग्राफी असेल. सीएसला 200 मार्काला आहे. टेक्निकल, इलेक्ट्रॉनिक्स सगळं 200-200 मार्काला आहे. मग 200 आणि 100 हे 300 मार्क आहेत. माझी इच्छा आहे की याला प्रॉपर बॅलन्स करा. ओके. इथं फिजिक्सचा स्कोर बऱ्यापैकी कमीच होतो मुलांचा. 50-60 मध्येच 50-60 कशाला 35-45 मध्येच मी भरपूर मुलं बघितलेत लक्षात घ्या. पण तुम्ही मला फॉलो करताय. 5 दिवसातली स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करणार. तुम्ही आरामात 60-70 कडे जाणार आहे लक्षात घ्या. पण माझं म्हणणं काय, की मला बोर्डच्या एक्झाममध्ये हा क्रायटेरिया मला माझं टार्गेट आहे 75% मिनिमम. जेईचा विचार करत नाहीये मी इथं. मी विचार वेगळाच करतोय. सांगू? प्लेसमेंट क्रायटेरिया मिनिमम 60% तरी पाहिजेत, 65 पाहिजेत. काही कंपन्यांना नसतो क्रायटेरिया. तिथं होते प्लेसमेंट तुमची. म्हणजे टॉपच्या कंपन्या आहेत त्या अगदी 65-70 पर्यंत मागतायत. मला सांगा पुढच्या 4 वर्षात हा क्रायटेरिया कमी तर होणार नाही. वाढू शकतोय. मग आपण ह्याचं टार्गेट ठेवूया ना. 75% पाडायचे असतील तर हे सीएस, आयटी सारख्या विषयाला टार्गेट करा. इंग्लिश हा सुद्धा चांगला स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि जिओग्राफीत तर पैकीच्या पैकी पडले पाहिजेत. 8 टॉपिक आहेत. पण काहींचा जिओलॉजी पण आहे. मी विचारलं 2 स्टुडंट होत्या भेटायला मला आले होते. म्हटले जिओलॉजी आहे. मी म्हटलं काय असतं त्याच्यात? ते म्हटले आम्ही पण बघितलं नाही अजून. बघा रे बाळांनो थोडंफार तरी आता पण ठीक आहे. आता स्ट्रॅटेजी चेंज झालेली आहे लक्षात घ्या. एक्झाम इतक्या जवळ आले. आता ते तुम्हाला सुट्टी नक्कीच असणार आहे जिओलॉजीला. तेव्हा रोज एक ठराविक टाईम आपल्याला त्या विषयाला द्यावा लागेल. मग आपला मेन आजचा विषय काय होता? बोर्डसाठी मिनिमम. मिनिमम हा ग्रुपिंग क्रायटेरिया असतो. ते ठेवायचंच नाही आपल्याला टार्गेट. आपलं टार्गेट आहे मिनिमम 75% पाहिजेत मला एक म्हणतो ना टार्गेट. त्याचं टेन्शन घेऊ नका आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं, माझा मित्र मला म्हटला, की 50 पाहिजेत. तसं काही नव्हतं. माझा ग्रुप क्लिअर होता. 68% माझं ग्रुपिंगला होतं स्कोर लक्षात घ्या आणि ओव्हरऑल पर्सेंटेज पण मला 70च्या आसपास पडलं. इलेक्ट्रॉनिक्स होतं माझं. प्रॅक्टिकलला 100 पैकी 100 पडले होते. म्हणजे 1-2 मार्क कट केले असतील आणि थिअरीत पण चांगले मार्क होते. हे जे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, याच्यात मॉडर्न फिजिक्स आहे. होय, लॉजिक गेट पण आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, ठराविक फिजिक्सचा पार्ट हा त्याच्यात आहेच ना. मग तुम्हाला सांगतो हे सीएस, आयटी हे जरा वेगळे सब्जेक्ट आहेत. सीएसचा एक सेक्शन अवघड आहे म्हणतात मुलं. एक सेक्शन थोडं सोपं आहे ना. त्याच्यात फोकस करा. प्रॅक्टिकली 100 आणि इकडे तुम्हाला 40-50 जरी पडले तर 150 स्कोर होतोय. त्यातले 75 मार्क पकडतात ते. आयटीला प्रॅक्टिकल 20 आहे. बाकी एमसीक्यू सोपे प्रश्न आहेत. तिथे तुम्ही 70-80 पाडले टोटल, तरी तुमचं कुठलीच भीती राहणार नाहीये. मग आता मला काही प्रश्न असतील तर टाइप करून विचारा आणि YouTubeवर मी तुम्हाला व्हॉइस करून रिप्लाय देऊ शकतो बरं व्हॉइस मेसेज. ते मला फार बरं वाटतंय. टाइप करायला मला पण वेळ लागायचा बरं का लक्षात घ्या. पण आता व्हॉइस मेसेज करता येतोय. मग आता तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्यात बाळांनो. ग्रुपिंग क्रायटेरियाला केमिस्ट्रीला ऑर सब्जेक्ट असतात बरं का. मग हो, खूप महत्वाचं. ग्रुपिंग क्रायटेरियामध्ये केमिस्ट्रीला जिओग्राफी ऑर नाहीये. मराठी और नाहीये. हिंदी, संस्कृत, जर्मन नाही. डिफेन्स नाही. त्यामुळे तुमचा जर असा पॅटर्न असेल, बघा मी काय म्हणतोय, तुमचे सब्जेक्ट असे असतील, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स बघा मी काय सांगतोय. त्याच्यानंतर जिओग्राफी आणि जर्मन. ओके. मग केमिस्ट्रीला जिओग्राफी, भूगोल और आहे का? नाहीये. जर्मन आहे का? नाहीये. मग तुम्हाला पूर्णपणे ग्रुपिंग क्रायटेरियासाठी पीसीएम आहे. केमिस्ट्रीला इंग्लिश और पकडत नाहीयेत. केमिस्ट्रीला तुम्हाला सांगतो शॉकिंग आहे यांचं. लय रूल लावलेत. ते केमिस्ट्रीला बायो पकडतात बरं का खरं. केमिस्ट्रीला बायोचे मार्क काउंट करतात. इंजिनिअर ज्याचं बायो चांगलं आहे त्याला कशाला इंजिनिअरिंगला पाठवायचंय. पण होतंय रिअॅलिटीमध्ये तसं होतंय हे लक्षात घ्या. ओके. मग चला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्यात. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. ऑल द बेस्ट.